पाहुयात महाफास्ट 50 बातम्या। नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। शिंदेंना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, तर राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेनेरूपी आईवर वार केला। रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा। मुंबईतले अनेक उद्योगधंदे मोदींनी गुजरातला पळवले। डबल इंजिन सरकार लागल्यामुळे वेगाने प्रकल्प नेले। हा महाराष्ट्राचा घात। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राम मंदिर हे कोर्टाच्या निर्णयाने झाले। प्रभू श्रीराम सर्वांचेच आहेत, कुणाची मक्तेदारी नाही। मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला पाहिजे। उद्धव ठाकरेंचं रोखठोक मुलाखतीतून आवाहन। ठाण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंचे प्रकाश आंबेडकरांना पत्र। ठाण्यात वंचित बहुजन आघाडीकडून राजन विचारेंनी पाठिंबा मागितला। पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र दिल्यास विचार करण्याची वंचितची भूमिका। गुंडगिरीलाही नीतिमत्ता असते। देवेंद्र फडणवीस आमच्या समोर काय गुंडगिरी करणार? आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। जर कोणी वाकड्यात शिरला तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही। अजित पवारांचा अमोल कोल्हेंना दम, तर करारा जवाब मिलेगा। अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। दादा, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराभूत झाला? तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही। बजरंग सोनवणेंची अजित पवारांवर टीका। माझा भाजप प्रवेश निश्चित, असं मला विनोद तावडे म्हणाले। भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। मोदींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ समजलेला नाही, मात्र मोदींनी दिलेली ऑफर भविष्याची नांदी असावी। मोदींनी दिलेल्या ऑफरवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। भविष्यात विधानसभेची निवडणूक लढवेल। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची निवडणूक लढवण्याचे संकेत। अमित शहांची पालघरमधील महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी सभा। पालघरमध्ये वसईत उद्या शहांची जाहीर सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज विक्रोळीत सभा। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेणार। शरद पवार यांची आज शहापूर आणि कल्याणमध्ये जाहीर सभा। सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर सभेचं आयोजन। कल्याणच्या पश्चिम मॅक्सी ग्राउंडवर आज उद्धव ठाकरेंची संध्याकाळी सभा। बाळामामा म्हात्रेंच्या प्रचार सभेला शरद पवार, संजय राऊतही उपस्थित राहणार। राज ठाकरेंची आज नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कळव्यात सभा। आनंद आश्रमात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। कल्याणमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या सभेचं ठिकाण बदललं। डोंबिवली पूर्वेतील क्रीडा संकुल मैदानाऐवजी आता उद्या डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानावर होणार सभा। मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला। पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। ईशान्य मुंबईत प्रचारादरम्यान किरीट सोमय्यांचा डीपफेक लावल्याचा प्रकार, तर सोमय्यांसोबत मशाल चिन्ह लावण्यात आलं। सोमय्यांकडून मुलुंड पोलिसात तक्रार दाखल। रावेर लोकसभेच्या मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज। मतदानाच्या पार्श्वभूमीवर 1800 पोलीस तैनात। पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी। मतदारसंघातील 2018 मतदान केंद्रांसाठी पोलिंग पार्टी सज्ज। ठाण्यात भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध। ठाणे जिल्ह्यात 85 वर्षावरील 634 आणि 103 दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क। पुणे लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती। जामीन मिळून बाहेर पडलेल्या गुंडांची आणि त्यांच्या साथीदारांची चौकशी। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पैठण गेट परिसरातून 39 लाखांची रोकड जप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून छापा टाकत कारवाई। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। मध्य विदर्भाला हवामान विभागाकडून अवकाळीसह गारपिटीचा येलो अलर्ट। बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान। बाबुर्डी गावात घराचे पत्रे उडाले। धान्य भिजल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान।